सगळ्याविषयी बोलण्याकरता सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, रुपालीताई जे काही आता म्हणाल्या त्या खरंच म्हणजे अगदी योग्यच आहे असं म्हणायला हवं. कारण आपण कोणाकडे जातोय, का जातोय, त्या व्यक्तीची काय पार्श्वभूमी आहे हे एकदा सगळ्यांनीच समजून घेणं आता काळाची गरज आहे. मुळात वारंवार आपण बंधुगिरीच्या इतक्या सगळ्या केसेस बघतोय. दर महिना 15 दिवसाला एक नवा बंधू जन्माला येतो. आपण माध्यम चर्चा करतो आणि मग गोष्टी मागे पडून जातात. पण पुन्हा पुन्हा लोकांना मूर्खात काढणारे किंवा लोकांना गंडवणारे लोक का तयार होतात? तर त्याचं मला वाटते उत्तर कालमध्ये आहे की कॅप्टन खराची केस एवढी गाजली होती, मात्र तरीही पोलीस कल्पना खरातला अटक करू शकले नाही. कल्पना खरात गैरहजर राहिली, ती स्वतःहून पोलिसांकडे हजर झाली. पोलीस निष्फळ होते, पोलीस अपयशी होते, पोलिसांच्या नाकर्तेपणावर काल पुन्हा शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे या सगळ्या बंधूंना माहिती आहे की फार काही होणार नाही. फार तर माध्यम चर्चा करतील, कदाचित माध्यम दबावात येऊन, सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावात येऊन एखादी केस पडेल आणि केस पडली तरी काही पोलीस अटक करणार नाहीत, पोलीस मॅनेज होऊ शकतील आणि आपण आरामात अंतरिम वगैरे घेऊन नंतर बाहेर येऊच शकतो उजळ माथ्याने, जशी काल कल्पना खरात आली. त्यामुळे ह्याचं मूळ कुठे आहे तर गुन्हा वाढवणारे गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या गृह खात्यामध्ये याचं मूळ आहे, हे समजून घेतलं पाहिजे. अगदी. सुषमाताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. या सगळ्यावर लक्ष आपलं कायम असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.